परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घटना घडली आहे। विदेशात नोकरीचा आमिष दाखवून संभाजीनगरच्या इंजिनियर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नोकरीच्या नावाखाली या तरुणीकडनं 1.5 लाख रुपये उकळण्यात आलेत। थायलंड आणि कंबोडियामध्ये 2 महिने अडकून पडलेल्या या तरुणीनं तब्बल $2000 भरून स्वतःची सुटका करून घेतली आहे। भारतात परतल्यानंतर तिनं आरोपी विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मात्र या प्रकरणानं शहरात खळबळ माजली आहे। अविनाश रामभाऊ उढाड असं आरोपीचं नाव आहे। अधिक माहिती घेऊयात सुमित पवार यांच्याकडनं। सुमित, नेमकी कधीची ही घटना, अतिशय धक्कादायक प्रकार? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरातील इंजिनिअरिंगचे परिषद करणारी एक तरुणी एका नोकरीच्या आमिष एका तरुणाने तिला दिले आणि तिने त्या तरुणाकडे गेली आणि तरुणांनी सांगितले की 1.5 लाख रुपये भरून तुला एका थायलंडमध्ये परदेशात नोकरी लावून देतो। त्यानंतर त्या तरुणीने त्या तरुणाला 1.5 लाख रुपये दिले आणि जवळपास 4 महिन्या अगोदर तरुण तिला नंतर 2 महिने त्या तरुणीने त्या ठिकाणी स्कॅमिंगचे काम केले। त्यानंतर तिला ते जाणीव झाली की संबंधित $2000 त्या ठिकाणच्या त्या कर्मचाऱ्यांना दिले आणि स्वतःची सुटका केली आणि भारतात पुन्हा परत आली आणि परत करायला लागली। त्यामुळे तिला जाणीव झाली आणि तिने संबंधित भारतीय राजदूतांना त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्या राजदूतांच्या मदतीने $2000 त्या ठिकाणच्या त्या कर्मचाऱ्यांना दिले आणि स्वतःची सुटका केली आणि भारतात पुन्हा परत आली आणि परत आल्यानंतर तिने संबंधित तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। मात्र या सर्व घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर त्यामुळे यात आणखीन एका महत्त्वाच्या बातमी